नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड रांजणी कारखान्याच्या वतीनं शेतकऱ्यांचं जी काही ऊस पीक आहे 2023-24 जी काही आपण परिस्थिती पाहिली तर त्याच्यामध्ये आवर्षणग्रस्त परिस्थिती होती आणि त्याच्यामुळं ऊस पिकाची समाधानकारक वाढ झालेली नाही. तर मग अशा ठिकाणी काही संजीवक म्हणा किंवा वसंत ऊर्जा आणि मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट तर यांचं कॉम्बिनेशन करून जे आहे ते फवारणीचं नियोजन जे आहे ते केलेलं आहे. तर पाहू शकता ट्रॅक्टर ऑपरेटेड HTP स्प्रे पंप जो आहे तर त्याच्या साहाय्याने ही फवारणी चालू आहे. एका वेळी जे आहे ते 4 काकरे जे आहे ते घेऊन हे अशा पद्धतीची ही नळी आणि हे फवारणीचं कामकाज अशा उभ्या ऊसामध्ये आपण व्यवस्थितरित्या करू शकतो. कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे आणि चांगल्या पद्धतीनं जे आहे ते तुषार जे आहे ते म्हणजे जे काही आपण हे वापरतोय आता इथं जर हे पान व्यवस्थित जर आपण बघितलं तर याच्यावर ड्रॉपलेट्स जे आहे ते सगळे व्यवस्थित पडलेले आहेत. ऊस पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन होण्याच्या अनुषंगाने हे निश्चित जे आहे ते फायदेशीर राहणार आहे. सोबतच आता हे जे काही स्प्रेइंग आहे ह्याच्यामध्ये आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशक सुद्धा जे आहे ते आपण घेऊ शकतो. आता बघा हे पाण्याचे ड्रॉपलेट्स आपल्याला हे जे आहे ते पाण्याचे ड्रॉपलेट्स आपल्याला दिसत आहेत. तर अशा पद्धतीची सुद्धा जे आहे ते फवारणी आपण करू शकतो आणि ऊस पिकाचं जे आहे ते अन्नद्रव्य व्यवस्थापन आपण करू शकतो. त्याच्यामध्ये आणखीन जास्तीचा ऊस उंच असेल तर आपल्याला काठी लावून जे आहे ते स्प्रेइंग करता येते.